तिळगुळ घ्या आणि गोळ गोळ बोला. या तिळगुळाचे लाडू खाण्यासाठी हॅपी मकर संक्रांती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवू मस्त तिळगुळाचे लाडू. तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी घेतले अर्धा किलो तीळ, अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गूळ. असे मी 3 साहित्य घेतलं. फक्त आपल्याला 3च साहित्य लागतात. तर सर्वात आधी तीळ मस्त पाकडून घ्यायचे, निसून घ्यायचे. जर धुयाचं काम असलं तर धुवून घ्यायचे. 2-4 घंटे असं वाहू टाकायची उन्हातनी. आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला तिळगुळ करायचे. आता अगोदरल्या दिवशी तीळ धुवून घ्यायचे. नसेन धुवायचे दुकानातले असले तर तसे घेतले चालतात. आणि आता सगळ्यात पहिले काय करू, तीळ मस्त भाजून घेऊ. तर चला आता कढई चुलीवर ठेवून घेऊ. तर चला आता तिळगुळाचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत. तर कढई आपण चुलीवर ठेवली. आता तीळ मस्त भाजून घेऊ. थोडे थोडेच भाजू, जास्त एकखट्टा सर्व टाकून नाही द्यायचे आपल्याला. थोडे थोडे टाकायचे आहेत. आता मी पावभर टाकले. आणि कमी आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कोणतंही साहित्य आपल्याला भाजून जर काही बनवायचं असलं तर कमी आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मोठ्या जावावर जर भाजून घेतलं त्याच्यात ते चव सर्व निघून जाते. त्यासाठी एकदम कमी पावरवर मस्त असेच भाजून घ्यायचे. तीळ मस्त भाजत येऊ राहिले. असा तडतड तडतड आवाज येऊ राहिला. आणि मस्त असा वास पण येऊ राहिला, घमघम वास येऊ राहिला तीळ भाजल्यासारखा. तर समजून जायचं आपले तीळ मस्त भाजल्या गेले. तर याच पद्धतीनं मस्त तीळ भाजून घ्यायचे. करून घेऊ तीळ. तडतड तडतड उडू राहिले मस्त. जास्त डाग लागेपर्यंत नाहीत आपल्याला भाजायचे. यात न भाजायचे. तर पाहू शकता हे पांढरे पांढरे तीळ दिसतात. हे न भाजलेले आहेत आणि हे भाजलेले आहेत. थोडासा कलर दिसते वेगवेगळा. तर आता राळले सुले हे पण तीळ मी भाजून घेतो कढईतून. याच पद्धतीने भाजून घ्यायचे. आता हे पण तीळ मस्त भाजल्या गेले, तडतड वाजू राहिले. हे पण उतरून घेतो असे. तर चला आता शेंगदाणे पण थोडे थोडे भाजून घेऊ. शेंगदाणे पण एकदम कमी पावरवरच भाजून घ्या. म्हणजे काय होते, त्यातलं तेल आहे ना तर ते आटून घेत नाही शेंगदाण्यातलं. आणि कमी पावरवर भाजल्यानं मस्त ते भाजल्या पण जातात आणि चवदार लागतात. तिळगुळ जर खाल्लं ना आपण, लाडू बनवून जर खाल्ले ना ते एकदम चवदार लागतात. तर याच पद्धतीनं आपण मस्त कमी पावरवर भाजून घेऊ. तसा जर तुम्ही लय मोठा जाव लावला, दडदड जावावर जर भाजले शेंगदाणे तर लवकर भाजल्या जातात. पण त्याची चव मग बरोबर येत नाही. म्हणून कमी साचेवर आपल्याला मस्त हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. कमी पावरवर शेंगदाणे भाजल्यानं काय होते, एकाचे 2 तुकडे होतात. दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, एकाचे असे 2 तुकडे होतात. म्हणजे आपले शेंगदाणे मस्त भाजले जातात. याच पद्धतीनं कमी कमी पावरवर असे शेंगदाणे भाजून घेतले की जास्त जळत पण नाही. तर चला आता थोडे थोडे डाग लागले. एकाचे 2 शेंगदाणे हुरायले, खोत्र बाजूनं हुरायले. तर आता आपण हे शेंगदाणे जे आहेत ना तर ते दुसऱ्या एखाद्या भांड्यात किंवा ताटात काढून घेऊ. अर्धा किलोतले शेंगदाणे उरले होते ते पण आता तसेच भाजून घेतो मी. तीळ संक्रांत म्हटलं की सर्वांच्याच घरी तिळगुळाचे लाडू राहतातच. तर आपल्या जानेवारी महिन्यातला नवीन वर्ष म्हटलं की सर्वांच्या घरी जानेवारी महिन्यात काही ना काही सुरुवात गोड पदार्थापासून होते. गोड पदार्थ म्हणजे आपले तिळगुळाचे लाडू. तर चला आता शेंगदाणे सर्वात पहिले तिळगुळाचे लाडू करण्यासाठी हे थंड होतील. याचे जे वरचे फोत्र आहेत ना तर हे सर्व काढून घेऊ. पण थंड झाल्यावरच आपल्याला याचे फोत्र काढून घ्यायचे आहे. शेंगदाणे मस्त थंड होत आले तर याचे फोत्र असे सर्व काढून घेऊ. तिळगुळाच्या लाडूसाठी मस्त आपण साहित्य मस्त भाजून घेतलं. तर काय करायचं, अर्धी वाटी तीळ काढून घ्यायचे बाजूनं. आपण जेवढे तीळ घेतले ते ना त्यातले अर्धी वाटी मी तीळ बाजूनं ठेवले. आता हे साहित्य जे आहे ते थोडं थोडं वाटून घेतो मी पाट्यावर. पाट्यावरचे तिळगुळाचे लाडू जर खाल्ले ना तर लय मस्त लागतात. या पद्धतीनंच मस्त तिळगुळाचे लाडू खायचे. मिक्सरातून एवढे काही चांगले लागत नाहीत. हे भाजलेले शेंगदाणे आहेत ना तर हे जास्त बारीक नाही वाटायचे, जाडसर जाडसर वाटायचे आहेत. दाखवतो मी तुम्हाला. पाहिजे या पद्धतीनं असे वाटायचे आहेत. म्हणजे जास्त चिकट होत नाहीत. आता या पद्धतीनं आपल्याला मस्त शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. तर चला आता दुसऱ्या भांड्यात मी हे सर्व कूट काढून घेतो. असे सर्व शेंगदाणे मी असे वाटून घेतो. शेंगदाणे मस्त वाटून झाले. आता तीळ पण असेच वाटून घेऊ आपण, जाडसर जाडसर. जास्त बारीक नाही वाटायचे, असे जाडे जाडेच वाटून घ्यायचे.
मस्त असे वाटून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीनं मस्त तिळगुळाच्या लाडूसाठी आपल्याला तीळ मस्त वाटून घ्यायचे आहेत. जास्त बारीक पण नाही केले आणि जास्त जाड पण नाही ठेवले. तर चला आता हे सर्व हे जे आता वाटलं ना तर हे बाजूनं काढून घेतो मी एका प्लेटीतून. तर चला आता सर्व तीळ मी असेच मस्त बारीक बारीक वाटून घेतो. जास्त बारीक पण नाही, पद्धतशीर वाटून घेतो. तर चला तीळ पण मस्त वाटून झाले. आता काढून घेतो भांड्यात मी. तिळगुळाच्या लाडूसाठी शेंगदाणे पण बारीक झाले आणि लगेच तीळ पण बारीक झाले. आता आपल्याला हा गुळ जो आहे ना, हा गुळ पण आपल्याला या खिसणीतून बारीक करून घ्यायचा आहे. हे पाहिजे या पद्धतीनं. जास्त भांडे भरवायचं काम नाही आणि गरम गरम लाडू करायचं काम नाही. या पद्धतीनं जर बनवले तर चटके पण नाही लागत आहे की नाही, नाहीतर हाताला चटके लागतात. झटकीपट होतात. लवकरच आपले याचे जे तिळगुळाचे लाडू आहेत ना, एकदम लवकरच होतात. 15 ते 20 मिनिटातच होऊन जातात. मस्त तिळगुळाचाच गुळ आहे हा, दुकानातून आणलेला. लवकरच निघते. याच्या मागं जर अटकलं ते असं काढून घ्यायचं, मग लवकर लवकर गुळ बारीक होते. पाहू शकता तुम्ही, मी सर्व गुळ मस्त खिसणीतून काढून घेतला. पाट्यावरही ठसठस टेसला असतात, चालला असता, पण मग कसं पाटा भरला असता सारा आणि त्यातनी थोड्याशा गुठळ्या राहिल्या असत्या. ह्याच्यातनी काहीच गुठळ्या नाही राहिल्या. काही म्या मस्त असा गुळ मस्त असा चिकट चिकट झाला. थोडासा खाऊन पण पाहायला मस्त लागते असा चिकट गुळ झाला की मला आवडते. तर आता हे सर्व एकत्र करून घेऊ. गुळ मस्त मोकळा मोकळा झाला, कुठंच अशा गुठळ्या राहिल्या नाही. याच्यात जर खळे असले तर खळे पण आपल्याला दिसतात. हे पहा, खिसणीतून काढले की याच्यातून खळे पण दिसतात. राहतातच, एक दोन खळे राहतातच, असं नाही की नसते म्हणून. तर आता काय करू, शेंगदाण्याचा जो कूट होता ना तो असं सर्व टाकून घेऊ. थोडा थोडा, सर्व नाही टाकायचा, थोडा थोडाच टाकायचा. नंतर तिळाचा जो कूट होता तो पण टाकून घ्यायचा. तर याच्यापासूनच आपल्याला तिळगुळाचे लाडू बनवायचे आहेत. तर थोडं 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 असं हाताने मिक्स करू. जसं आपण पीठ चोळतो ना त्या पद्धतीनं आपल्याला हातानं असं चोळून घ्यायचं आहे. जर एका हातानं नाही जर जमलं तर काय करायचं, असं 2 हातानं काही असं तीळ, शेंगदाणे आणि हा गुळ असे हातानं चोळून घ्यायचं. तर चला आता हे सर्व मिक्स झालं. आता बाकीचं साहित्य होतं ते पण टाकून घेऊ. सर्व भांडं घ्यायचं असलं तर तुम्ही मोठंच घ्या, लहान नका घेऊ. आता टाकू आपण याच्यातली सगळे तीळ. तर आमच्या आरूनं काय केलं, तीळ त्याला वाटलं काय खायासाठीच ठेवलं काय, त्यानं साखर पण टाकली होती याच्यातनी. तर आता हे सर्व मिक्स आता हातानं असं करून घेतो. या पद्धतीने मस्त सर्व मिक्स करून घेऊ. चला, तीळ, गूळ, शेंगदाणे सर्व मिक्स झाले, सर्व एकत्र झालं. मस्त असं मोकळं मोकळं झालं, दिसत असेल तुम्हाला. आता काय करायचं, याचे लाडू बनवण्यासाठी आहे की नाही, सध्या जर पाहिलं तर हे तिळगुळ तयार झालं मस्त. तर आता याच्यात टाकू गरम पाणी. थोडं थोडं टाकायचं आहे, गरम पाणी करूनच टाकायचं आहे, थंड पाणी नाही घ्यायचं आहे आपल्याला. तर गरम पाणी किती किती टाकायचं ते सांगतो तुम्हाला. थोडं थोडं एक साईड करून घ्यायचं. सर्व साहित्य तिळगुळाचं जे सर्व साहित्य आहे ना असं एकसारखं ठेवून द्यायचं एक साईड आणि लगेच थोडं थोडं या पाण्यातनी असं जमा करून घ्यायचं. थोडं थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. जर तुम्हाला तिळगुळात जर समजा लाडूतनी कमी गुळ लागत असेल तर तुम्ही कमी घेतला तर चालते. आता आपण अर्धा किलो सर्व साहित्य घेतलं. तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर काय करायचं, सर्व साहित्य कमी कमी घ्यायचं, जास्त जास्त घ्यायचं आणि गुळ कमी कमी घ्यायचा. म्हणजे तुम्हाला गोड कमी लागत असेल तर, नाही तर मग जास्त जर पद्धतशीर गोड लागत असेल तर याच पद्धतीनं सर्व साहित्य करून घ्यायचं. आता खुसखुशीत मस्त तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मस्त आपलं साहित्य पण तयार आहे सर्व. तर आता काय करू, थोडेसे लहान लहान लाडू बनवून घ्यायचे. कधी पण तिळगुळाचे लाडू बनवायचे असले ना तर लहान लहान बनवून घ्यायचे, मोठे मोठे नाही बनवायचे जास्त. या पद्धतीनं लेसले फक्त एवढाच बनवायचा. नाहीतर मग काय करायचं, तुमच्याजवळ लहान माप जर असेल ना तर त्या मापानं करून घ्यायचे. झाला आपला तिळगुळाचा लाडू तयार. ज्याला दातं नसली की नाही तर त्याला म्हटलं खाता येईल, एवढा मस्त खुसखुशीत तिळगुळाचा लाडू बनते. तर आता मी सर्व असेच तिळगुळाचे लाडू बनवून घेते. तर मंडळी कसे झाले लाडू, तिळगुळाचे लाडू मस्त झाले. तर कोणत्याही प्रकारच्या हाताला चटका न लावता, लई मोठे भांडे न भरवता एकदम मस्त पटकनच असे तिळगुळाचे लाडू बनवले. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.